हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू, चितळे बाकरवडी, आणा आणि खा। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित। सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई, विरोधकांचा गदारोळ। उद्धव ठाकरे आणि फडणवीस भेटीनंतर आज विधान भवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट। लिफ्टवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल टोला। उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अटळ। शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात। विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा अर्ज दाखल। उमेदवारीबाबत पंकजांनी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे आभार मानले। हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतःच दहशतवादी। रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर कामकाजातून भाषणाचा भाग वगळल्यानं राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना नाराजीचं पत्र। विधान परिषदेतील राड्यानंतर आज प्रसाद लाड यांच्यासह सत्ताधाऱ्यांच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणा। तर भाजपनं नियम आणि कायदे शिकवू नयेत, दानवेंचं प्रत्युत्तर। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार। राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाला मोदी काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता। अंतरवालीत ड्रोनद्वारे टेहळणी, ग्रामस्थांचा दावा। विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी मुद्दा उपस्थित केला। सरकारचं चौकशीचं आश्वासन। झेड+ सुरक्षेची सहकार्यांची मागणी। दीक्षाभूमी पार्किंग आंदोलनात जिल्ह्याबाहेरून आलेल्यांची चिथावणी। पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाब उघड। 15 दिवसात संभ्रम निर्माण केला, दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विश्वस्तांचा दावा। अहमदनगरच्या राहुरीमध्ये राजू शेट्टींचं रास्ता रोको आंदोलन। दूध उत्पादकांना 40 रुपये दर देण्याची मागणी। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेही आंदोलनात सहभागी। लासलगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्याची केंद्रीय पथकाकडून पाहणी। कांदा उत्पादकांशी चर्चा करत लिलावाचा आढावा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात। आवश्यक कागदपत्रांसाठी बहिणींची धावाधाव। अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांसाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्याचं निलंबन। एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। राज्यातल्या 13 साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून 1898 कोटींचं मार्जिन लोन मंजूर। अमित शहांचा हिरवा कंदील। विरोधी पक्षातील आमदारांच्या कारखान्यांनाही मदत। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी। सासवडमध्ये जाण्यापूर्वी दिवे घाटाचा अवघड टप्पा वारकऱ्यांना पार करावा लागणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू, चितळे बाकरवडी, आणा आणि खा। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता लोकसभेमध्ये बोलणार आहेत। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जी चर्चा सुरू आहे त्याला मोदी उत्तर देणार आहेत। याच चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबद्दल केलेल्या विधानावर बराच गदारोळ झाला। त्यावर मोदी काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी